माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुराळा उडू लागला असून पुन्हा एकदा मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते असा थेट सामना पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे। या निवडणुकांसाठी भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी आक्रमक तयारीला सुरुवात केली असून मायक्रो प्लॅनिंगच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याची माहिती समोर येत आहे। मोहिते पाटील गटाचा पराभव करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम सातपुते यांना पाठबळ दिल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। नगर परिषद निवडणुकीत मोहिते पाटील यांनी अकलूजचा गड राखला असला तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकणं त्यांच्यासाठी सोपं नसेल असं जाणकारांचं मत आहे। राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बाबाराजे देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानं मोहिते पाटील गटाची डोकेदुखी वाढली आहे। निवडणुकीच्या सुरुवातीलाच सातपुते गटाचे पारडे जड असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। थेट मतदारांशी संपर्क असलेले उमेदवार मैदानात उतरवणे, त्यांना आवश्यक ती रसद पुरवणे आणि मजबूत फिल्डिंग लावणे अशी सातपुतेंची रणनीती आहे। या कामी त्यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांचीही साथ लाभत असून दोन तरुण नेत्यांच्या सक्रियतेमुळे माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरणे तापली आहेत। तुम्हाला या निवडणुकीत कोणाचं पारडं जड वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।